शेतकरी मित्र नमस्कार. आज आपल्याकडे पुण्याहून, खरं तर ते बुलढाण्याचे आहेत परंतु स्थायिक पुण्याला आहे सध्या, तिथून आपल्याकडे दोन IT इंजिनियर म्हणूया, IT एक उद्योजक एक म्हणजे IT क्षेत्रामधलेच दोन दिग्गज आपल्याकडे आलेले आहेत. ते खास करून विशेष भेटण्यासाठी इथपर्यंत आले एवढ्याला. तर त्यांना शेतीची आवड आहे परंतु ते त्यांचं बॅकग्राऊंड सगळं IT मधले उद्योजक म्हणून ते काम करत आहे पुण्यामध्ये. त्यांच्या गावाकडे त्यांनी शेती सुरू केली ऑलरेडी SCT वैदिकवरती बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तर मग त्यांचं सध्या पुढे नियोजन आहे का शेतीमध्ये थोडंसं जास्त ध्यान द्यायचं. तर आपण पहिली ओळख करून घ्यायची. सर नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव सांगा. माझं नाव अभिजित यान्नेवार. अच्छा, तुम्ही कुठे काम करता सध्या? मी एका ऑस्ट्रेलियन कंपनीत काम करतो ॲज अ IT मॅनेजर. IT मॅनेजर. ओके, काय पॅकेज आहे तुमचं आता? 30-35. अच्छा, म्हणजे 30-40च्या दरम्यान तुमचं पॅकेज आहे. तर मग आता एवढं पॅकेज म्हणजे महिन्याला काही नाही म्हटलं 2-2.5 लाख रुपये उत्पन्न आहे, बरोबर आहे. आणि हे तर स्वप्न राहतं तरुण मुलांचं किंवा तुमच्या वयात, म्हणजे ते भरपूर झालं ते. मग हे करत असताना तुम्हाला का वाटलं की आता आपण शेतीकडे वळावं? बेसिकली कितीही IT मध्ये केलं तर ते सॅटिस्फॅक्शन नाहीये, म्हणजे त्याला एम नाहीये. बरं. आणि जे मेन जेव्हा तुम्ही शेतात उतरता किंवा मातीत उतरता, झाडं फुलं तुम्ही बघता आणि त्याचा जो नॅचरल जी टेस्ट आहे, फील घेता. जी SCT वैदिकची मी बघितली आणि बाकीचं जे आम्ही रोज खातो बरं सिटीमध्ये, बरं, त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. बरं, तो सगळा मला हा प्रकार तुमच्यापर्यंत घेऊन आला म्हणून इथपर्यंत गेला. की नक्की काय आहे, कसं अच्छा. आहे, अजून डिटेलमध्ये जाणून घेऊ. ओके सर, तुमचा काय परिचय? माझा अजय प्रभाकर बोरले. बरं ते आपलं रबर मोल्डिंग आणि प्लास्टिकचे पार्ट्स बनवतो छोटे छोटे. बरं बरं, पुण्यामध्ये. हा, पुण्यामध्ये. बरं बरं, तर म्हणजे उद्योग चांगला उद्योग आहे. हा, व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं नाही का वैतागले म्हणून? नाही नाही नाही, फक्त वैताग नाही एवढ्यासाठीच आहे की आपण एवढा जो पैसा कमवतोय त्याचा फायदाच नाही काही. कारण काय, एकतर सर्वात पहिला रोगराई हा म्हणजे प्रत्येकाच्या घरात माणसांची फॅमिली मधलं हेल्थ नाहीये प्रॉब्लेम कुणालाच नाही ना. काही ना काहीतरी दररोज फार साधं डोकं दुखल, हे होईल. हळूहळू त्याचं एवढं वेगळा रूप. माझी सासू कॅन्सरनेच गेलं, मित्रांच्या कॅन्सरनेच गेलं. जिथं जावं तिथं हा एक. तुम्ही काय सांगणार होते मग? माझं आता जे रिसर्च आहे, मी माझ्या घरापासूनच चालू करतो. माझी आई आता जानेवारीमध्ये कॅन्सरने गेली. त्याच्या आधी जेव्हा कॅन्सर अटॅक झाला तेव्हापासून मी सगळं चेक करत होतो किंवा आपण रिसर्च करतो की काय करता येईल, काय नाही करता येईल. तर मला असं कळालं किंवा असं हे 5 मित्रांमध्ये 4 लोकांना घरी कॅन्सर आहेत. म्हटलं ऍटलिस्ट पुण्यामध्ये तरी हे आहे. जवळच्या 5 मित्रांच्या घरामध्ये एक कॅन्सर पेशंट, एक कॅन्सर पेशंट आहेच. आणि कोणाला ब्रेस्ट कॅन्सर, कोणाला पोटाचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर, आणि कोणालाही कुठली अशी वाईट सवय नव्हते, व्यसन नाही कुठलं, काहीच नाही. आणि व्यवस्थित म्हणजे त्यांच्या लहानपणापासून कॅन्सर डिटेक्ट होतोपर्यंत निरोगी. इव्हन निरोगी, सकाळी एक्सरसाइज, संध्याकाळी एक्सरसाइज, म्हणजे योगा प्राणायाम सगळे काही. व्हेजिटेरियन लोक आहेत तरी असं नाही की कुठं बाहेर जाणं नाही काही. पहिलं म्हणायचे तंबाखू सिगरेटने कॅन्सर होतो. बरोबर. आता ते काही बाया माणसं तंबाखू सिगरेट खातही नाही. व्हेज माणूस आयुष्यभर व्हेज असून तर त्याला कॅन्सर होतोय. आणि मी हे सगळं चालू असताना मी हॉस्पिटलमध्ये पण जात होतो. बर. तिथेही मी बाकीचे पेशंट्स बघितले. कोणाला आजकाल 30 वयात पण कॅन्सर होतोय. म्हणजे त्यांनी सर्वात मोठा जर पसरणारा सध्या आजार येतो तो कुठला? कॅन्सर आहे सध्या. आधी आपण बघायला गेलं तर 80-90s मध्ये हार्ट अटॅक होता, पण आता त्याच्यातनं रिकव्हर होऊ शकतो. कॅन्सर मधनं रिकव्हरी नाहीच आहे कुठलं. तसं मला एक सांगा ना की आम्ही जे खातोय आज पुण्यामध्ये एकही वस्तू विदाऊट पेस्टिसाइड नाही. आणि मेन म्हणजे कॅन्सरवर अँटीबायोटिक्सच आहेत. तो फक्त वेळ काढू प्रकार आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलाय सगळं ते सांगतो. पेशंटचा फक्त थोडासा त्रास कमी होतो, पण त्रास सप्रेशन ऑफ पेन. त्रास म्हणजे आपण 10 किती होतो, बसवत नाही, चालवत नाही, बोलवत नाही. कॅन्सर म्हणजे नरक आहे ना, जिवंतपणी नरक आहे. आता जे आतमध्ये इंजेक्शन भरता केमोथेरपी, थोडी जर सुई हल्ली तर एवढी मोठी जागा काळी होती. म्हणजे किती शेवटी रक्तामध्ये तुम्हाला काय सोडायचंय? जरच. कॅन्सर काय, पॉइझनला पॉइझन मारायचं, पण नाहीच होत ना ते. ऐकताना सुद्धा डोक्याला मुंग्या येत आहे. बेसिकली आता या लोकांचा आहार काय असणार आहे? गहू आणि तांदूळ. तो पिकतो कुठे? MP UP मध्ये,
वापरला जातो युरिया. पंजाब आणि कोणते कोण 70s 80s मध्ये पंजाबमध्ये तर युरिया. सांगितलेलंच आहे की काहीतरी त्याच्यात पर्सेंटेज काहीतरी हाय भेटले. पण अरे युपी मध्ये किंवा एमपी मध्ये पूर्वी गहू व्हायचा खांदा एवढा, आता तो गहू होतोय गुडघ्या एवढा. आम्ही बघितलं नाही गहू. आमच्या पहिलं शेतात आमच्या इथं गव्हात गहू मोठा व्हायचा. आता गहू फार म्हणजे असं त्याची गुडघ्यापर्यंत हाईटच कमी झाली. नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजी. नाही म्हणजे बाकीच्या क्षेत्रात नॅनो टेक्नॉलॉजी ठीक आहे, पण माणूस जर नॅनो टेक्नॉलॉजी उतरला तर तो कसा बटू होईल ना तो. आता झालंय की पहिले माणसांची हाईट काय होती सर, आता काय हाईट राहिली. नवीन पिढीमध्ये. हा, आणि नवीन पिढीमध्ये बघा तुम्ही एकदम विकनेसच आहे. परत चष्म्याचे ते जसं काय एवढं एवढं मोठे मोठे काचाचे चष्मा आपण बघितला त्याचा डोळा एवढा दिसतो. कॅन्सर म्हणा, त्याच्या पहिले बीपी शुगर जे आहे ते आता मी बघतोय की माझ्या कंपनीत जे माझ्या अंडर जॉईन होतात, जे आता 21-22 वर्षाचे फ्रेशर, त्या मुलांना बीपी आणि शुगरचा त्रास आहे. आधी तो 50s म्हणजे आज शेतकरी फक्त विषच पिकवतोय असं म्हणायचं. जवळजवळ पण 90%. क्वचितच फक्त त्यांना कळलंय की काय करावं आणि काय नाही. आणि म्हणून तुम्ही ठरवलं की म्हणून आता त्यातला आम्ही एक आहे. का ऍटलिस्ट सुरुवात कुठे झाली पाहिजे. मी जशी तुम्ही केली, आम्ही 3 तुम्हाला वर्षापासून शेती करतोय, पण 2 वर्ष झाले फक्त एसटी वैदिकचे व्हिडिओज बघतोय. बरं. तुमच्या टीमने एखादा व्हिडिओ अपलोड करायचा विसरले असतात, पण मी बघायचा विसरलो. क्या बात आहे. एक माझ्या घरात मी गाडीचा आवाज आता- आला ना तर पोरं म्हणजे मुलगा मुलगी बायको रिमोट लपून ठेवतात. त्यांना बाबा माहिती आहे, आदळ बिडा. रिमोट हातात आला ना की लगेच सर्व उठतात. चला YouTube. शेती चालू झाली, जो तो आपल्या आपल्या मार्गाला निघून जातो. एवढी अवघड माझं परिस्थिती आहे पण माझ्याकडे. असंच आहे. ह्याच्याकडनं मी 1-1.5 वर्ष झालं ऐकतोय. जसं यांनी मला सांगितलं की मला अपॉइंटमेंट मिळतीये, मी ह्याच्या मागे लागलो कालपासून परवापासून की झालं का बोलणं, जायचंय का, निघतं का, किती वाजता. सरांना भरपूर वेळा म्हणलं मला सरांना भेटायला यायचंय, पण काही कारणात, आणि त्यांची माझी भेट फक्त एकदा झालेली आहे. एकतर ते शेतात असले तर मी इथं, ते इथं असले तर मी शेतात, आणि कधीच मेळ नाही जमला. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही आता सध्या मग तुरीला वापरले आणि शेवगा शेवग्याला वापरले, सुरुवात केली. सुरुवात केली. ओके. आणि आणि मग मेन म्हणजे आवळा. अच्छा. एकाच महिन्यात एवढा खतरनाक रिझल्ट आला त्याला, पण लोकांनी नेले चोरून, तो विषय वेगळा. जाऊ दे, करत चोराला नाही पण तुम्ही आले ना हो, कधी कधी. त्याला जीवन चांगलं खाऊ द्या, खाऊ द्या. लोकांना लक्षात आले. ते खाऊन त्यांची बुद्धी सुधारेल. जो असा आहे तुमचा की तुम्हाला एक्झॉटिक फार्मिंग करायची, हो. तर प्रश्न तुमचा असा आहे की ते येईल का. हं. बरोबर आहे ना. आता पहिली गोष्ट, सगळ्या जगामध्ये शेती दुःखाची आहे. बरोबर आहे ना. जिकडे तिकडे शेती कशी आहे आज दुःखाची आहे. आणि एसटी होती काय म्हणते, चला शेती करूया आनंदाने. खरं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं का हा मार्केटिंग फंड आहे. नाही, असं वाटतं जुन्या लोकांना. जसं तुम्ही गावाकडे गेल्यावर तुम्हाला वेळेत काढता सगळे, हो. तसं जे जुने लोक म्हणतात की नाही आमची अख्खी हयात गेली शेतीमध्ये. परंतु तुम्ही गधा मेहनत करण्यात हयात गेली की स्मार्ट वर्क करण्यात गेली. आज बघा, तुम्ही स्मार्टफोन पाहिजे, तुम्हाला हो. फोन स्मार्ट पाहिजे, पण शेती मात्र तुम्हाला हार्डच पाहिजे. Hard. जुनी जी परंपरा गुडघ्यात आहे, पण ती गुडघ्यातली शेती डोक्यात कधी आलीच नाही. बरोबर की नाही. नितीन बानगुळे पाटील काय म्हणतात भाषणामध्ये, माणसाने पायाबरोबर डोक्याने पण चाललं पाहिजे. बरोबर. आधी डोक्याने पुढे गेलं पाहिजे, मग मागून पायाने चालत गेलं पाहिजे. हे पायाने चालत जाताना मग डोकं ते जाऊन आपटतात. हो. बरोबर की नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट महत्वाची की पहिलं डोकं चालवलं पाहिजे. आज तुम्ही शेतीमध्ये व्यावसायिक शेती करता, मग व्यावसायिक शेतीचा अर्थ काय होतो की तिथं भांडवल आलं, बरोबर. तिथं तुमच्याकडे जे काही साधन सामग्री आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, ते इन्फ्रास्ट्रक्चर आलं तुमचं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे गुंतवणूक आली. बरोबर आहे ना. मनुष्यबळ आलं आणि त्याची एक प्रणाली, सिस्टीम आली एक. बरोबर. मग इथं आज शेतकरी सिस्टीम वापरतोय का प्रोडक्ट वापरतोय शेतीमध्ये? काहीच नाही. तो प्रोडक्ट वापरतोय. प्रोडक्ट म्हणजे जे जुनं त्याचं चालत तसं नाही. आलेलं आहे. प्रोडक्ट म्हणजे काय, त्याच्या डोक्यात काय आहे की जेवढी आहे बाप जातीची शेती ती सगळी हा, करायची, तेच. ती फक्त हलवायची आणि पेरायची. हो. बरोबर आहे. मग तिच्यामध्ये गणित आहे का त्याच्याकडं? काहीच नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोन नाही. आणि व्यावसायिक दृष्टिकोन नसल्यामुळे काय होतं की त्याचा जो ताळेबंद आहे ती दरवर्षी तोट्यामध्ये येतो आणि अपवादाने कधी कधी तो फायद्यात जातो. बरोबर. परंतु नियमाने तो तोट्यातच येतो. तोट्यातच आहे त्याचा. आणि त्याच्या अजून तिचा दृष्टिकोन काय समस्या त्याच्या शेतकऱ्याची आज, की शेतकरी बघा कुठलंही पीक चांगलं आलं का व्हरायटी, म्हणतो नाही व्हरायटी भारी. त्याच्या डोक्यात अजूनही तेच बसलेलं आहे की व्हरायटीमुळे पीक येतं. पण त्याला हे नाही कळते की व्हरायटीमुळे तुमच्या जमिनीमधलं कस वाढला जातो.
दरवर्षी नवीन व्हरायटी जेव्हा येते तेव्हा नापीक जमिनीमध्ये पिकवण्याची क्षमता असलेली व्हरायटी जन्माला येते. मग मला सांगा, तुमची जमीन नापीक आहे ती दुरुस्त करायला पाहिजे का व्हरायटी दुरुस्त करायला पाहिजे? आणि दुरुस्त काय करायला पाहिजे? जमीन. माझ्या शेतात ट्रॅक्टर टाकला होता तूर पेरायच्या आधी, तर एवढे त्याच्यातनं ढेकळं निघत होती, ती ट्रॅक्टरची चाक नुसती फिरायची. बरोबर, जागेवरच. पण ते आमचं पाहुणा आहे, त्याला म्हणलं ते केना तुम्हाला दाखवलं ना, आता माझ्या मागच त्यांनी ट्रॅक्टर टाकला तो केना काढला. नंतर मला तुझ्या जमिनीत असं ऑटोमॅटिकली ट्रॅक्टर चालायला लागला. आता असं कसं काय चाललं? म्हणला नाही पहिलं गुतत होतं ट्रॅक्टरचं, कार फिरायचं, फक्त अडकायचा म्हणजे निघतच नव्हता. जोपर्यंत ते वर काढत नाही टिलर मागचं जे तोपर्यंत म्हणजे नांगर अडकला की अडकूनच जायचं आणि ते टायर नुसतं फिरायचं आणि एवढे ढेकळ. आता म्हणलं ते असं ट्रॅक्टर पळवतच नाही म्हणला मी, रव्यासारखा एकदम मोकळा. आणि काहीच नाही, किती मी फक्त 2 डोस दिलेले, बेसल डोस, बस 2च. तुमच्यासारखा शेतीचा अनुभव शून्य असलेल्या माणसाला देखील त्यातला बदल दिसला. म्हणजे ती माती तेव्हा सांगते नांगरणाऱ्याला की तू शेती करू नको, ही शेती करायच्या लायकीची नाहीये, तू कशाला ही शेती नांगरतो. मला अजूनही सांगतात तू या शेतीच्या नादी लागू नको, तू सोडून जा, हे तुझं लय व्यवस्थित आहे. म्हणलं नाही, मला शेती कळली, हे शेती वैदिक. ते असंच आहे. मग सगळी गोष्ट कशी आहे माहिती का, की अज्ञानी माणसाने स्वतःभोवती अज्ञानाचं असं जाळं विणून ठेवलंय का त्याला असं वाटतं दुसरा जर आला तर तो ह्या जाळ्यात अडकेल. पण त्याला हे कळत नाहीये का तू चुकीच्या पद्धतीने अडकलेला आहेस. आम्ही जेव्हा सुरू केलं ना, स्पेशली ह्या 4 वर्षाचा आमचा अनुभव जास्त मोठा नाही. पहिले 1.5-2 वर्ष जे होतं ना, आम्ही पारंपरिक ह्यानी हे सांगितलं ते सांगितलं, म्हणजे जे बाकी सर्व तुम्ही फिरले नाही. म्हणजे मला माहितीच जैविक वाले, मी आता ज्युनियर केजीला आहे, ऑर्गॅनिक वाले, जैविक वाले. सर तुमच्या लक्षात आलं का, पहिला शेतकरी व्हरायटीवर लक्ष देतो. दुसरी गोष्ट म्हणजे व्हरायटीची वेळ त्याच्यावर का आली, मागच्या वर्षीची व्हरायटी यावर्षी का चालत नाही, कारण जमीन तुमची यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा आणखीन निकृष्ट होते, आणखीन नापीक होते. म्हणजे सुरुवातीला ती काय होती की समजा 1 ते 1.5%, 2%, 3% सेंद्रिय कर्ब होता, तो आज घटत अगदी खाली आला. तेच आपल्याला बघायचंय. म्हणजे मुद्दा काय होतो याच्यामध्ये की आपल्याला हे कळलं पाहिजे की व्हरायटी महत्वाची नाही, रोगराई आणि किडी ह्या आपल्या त्रासदायक नाही, झाड कमजोर होतंय हे मेन त्रासदायक. तिसरी गोष्ट, शेतकरी कशाच्या मागे, तणनाशकाच्या मागे. मला सांगा, तुम्ही अनावश्यक गोष्ट जर घरात आणली तर अनावश्यक आजार येणार आहे, प्रश्नच नाही. मातीमध्ये तुम्ही पोषक किंवा संजीवक, हार्मोन्स यांचा वापर बिलकुल टाळला पाहिजे. हल्ली लोक त्याचा वापर शेतीमध्ये करायला लागले. आम्ही जिरेनियमचा प्लॅन टाकला होता, ऑइल प्लांट. इथनच मी आपला जो तुमचा समृद्धी आहे ना टाकला होता, हो तिथनच प्लांट मी पुण्यात इथूनच समृद्धी मार्गाने घेऊन गेलो. बरं, रोपण नेले, सर्व झालं. पण त्याच्यात एक चूक मला लय मोठी भोवली, ती आत्ता कळते की चूक काय झाली माझी. मी त्याच्यामध्ये शेणखत टाकलं होतं, एवढे माझ्या डोक्याच्या वर त्याच्यामध्ये झाड आले कोणते पहिले आम्ही 1.5-2 वर्ष खुश म्हणजे ते माझे जिरेनियमची झाडं खाली, आणि ते टाकलं. जेवढ्या भागात शेणखत होतं ते एवढं झालं होतं की त्याच्यात पाय टाकाना कोणीच, माणूसही टाकाना आणि आम्ही टाकाना. एवढं आत्ता कळलं की ते गवत का होतं, त्यावेळेस कळलं ना. शेवटी तो प्लॅन माझा 3.5 लाख रुपये आमचे पाण्यात गेले. म्हणजे मुद्दा लक्षात तुमच्या. पण हे तुम्हाला कधी कळलं? व्हिडिओ पाहिल्यानंतर. तुम्ही जर सामान्य शेतकऱ्याला म्हणा अरे मी शेणखत टाकल्यामुळे बरबाद झालो, तू म्हणून मूर्ख आहेस, तू येडा आहे, माझं आयुष्य गेलं. तेच सांगतात मला, आयुष्य गेलं आमचं, तू आम्हाला शिकवशील. आमचं आयुष्य गेलं कशामध्ये गेलं? शेती नापीक करण्यामध्ये. शेती जर आनंदाने करायची असेल तर पहिली गोष्टी तुम्हाला मातीला आनंदी करावं लागेल. हे ज्याला कळलं त्याला सगळं सूत्र कळालं. पिकाला सुद्धा आनंदी करायची काही गरज नाही, ते माती त्याला सांभाळून घेईल. मग याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे की माती म्हणजे काय हे आम्हाला शेतकऱ्यांना माहिती नाही. माती म्हणजे 45% खनिज आहे. मग 45% जर माती खनिज आहे तर उरलेलं 55% काय आहे? उरलेल्या 55%मध्ये 25% पाणी आहे, 25% हवा आहे. आता खनिज जे आहे, खनिज म्हणजे मिनरल्स, म्हणजे आम्ही जे खतं टाकतो त्या खतांचे जे स्रोत आहेत, त्याचे मायबाप जे आहे ते खनिज आहे. कोणाचे? खतांचे. समजा तुम्ही आयर्न टाकता, पोटॅश टाकता, नायट्रोजन टाकता, याचे सगळे जे बेस मटेरियल आहे त्याला काय म्हणतात? खनिज म्हणतात, जे जमिनीतून निघतं. म्हणजे जमिनीमध्ये जे काय आहे ते सगळं खडक किंवा माती हे सर्व काय आहे? खनिज आहे. म्हणजे स्वतःच जर खनिज आहे तर मग आम्ही बाहेरून का टाकतो? माती म्हणजेच खनिज आहे, तुम्हाला बाहेरून खत टाकायची गरजच नाहीये. पण जंगलामध्ये निसर्गाच्या वातावरणामध्ये सीताफळ पण येतं, आंबा पण येतो, जांभूळ पण येतं, सगळी पिकं येतात आणि एकदम छान येतात. बरोबर आहे, एकदम टेस्टी. बरं, त्याला पाणी भरायला कोणी नाही, त्याला फवारा मारायला कोणी नाही, त्याला खत टाकायला कोणी नाही, त्याची हालचाल करायला, मशागत करायला, कटिंग करायला कशालाच कोणी नाही, पण ते 1 नंबर येतं.
तेच पीक उपटून जर बी आम्ही आमच्या वावरात लावलं त्याला रोगराई येते. मग आम्ही रोगराईचे जनक आहोत. आम्ही ती जाणून लावलं म्हणजे आम्ही कोण आहोत? आम्ही रोगराईचे जनक आहोत. मग ते पीक तिथं का येतं आणि इथं का येत नाही याचं उत्तर आहे खाली या 5% मध्ये. बरोबर आहे. तुमचं खनिज, पाणी आणि हवा ह्या तिघांचं संतुलन करण्याची ताकद या 5% मध्ये. जसं माणसाचं शरीर आपलं 99% आणि आतमध्ये असलेला प्राण तो 1% किती टक्के माहीत नाही, दिसत तर नाहीच अजिबात. परंतु सत्य असं आहे, स्थूल परिस्थितीमध्ये शरीर 99% आणि प्राण लोक म्हणतात आहे म्हणून तो 1% धरायचा आहे. पण वास्तव शक्ती अशी आहे का 99% त्याच्यामुळेच आपण इथे आहे. म्हणजे या शरीराला 99.99% काहीच महत्व नाही. याला किती महत्व आहे? फक्त 0.1%. आणि आज आमचं अख्खं आयुष्य फोकस कशावर चाललाय? त्याच्यावर. मग हे जे त्याला नियंत्रण आहे, त्याचा जे नियंत्रण करतंय ते मेन महत्वाचं आहे. आता इथे जर आपण पिक्चर बघितलं, खनिज किती आहे? 45%. नंतर पाणी किती? 25. आणि हवा किती आहे? 25. मग हे जे 5% आहे ते काय आहे? सेंद्रिय पदार्थ. मी याला आणखी शुद्ध करून सांगितले. सेंद्रिय पदार्थ म्हणण्याऐवजी आपण त्याला सेंद्रिय कर्ब म्हणूया. हे खनिज जे असतं ना ते ठरवतं काय पिकेल आणि कसं पिकेल हे कोणाच्या हातात आहे? सेंद्रिय पदार्थ. बरोबर आहे. सेंद्रिय पदार्थ म्हणजे जेवढे सगळे सजीव आहेत त्या सगळ्या सजीवांचे, म्हणजे अगदी वनस्पती, प्राणी, सूक्ष्म जीवाणू, स्थूल जीवाणू, मोठे पक्षी, सरपटणारे प्राणी, मनुष्य सर्व आले त्याच्यामध्ये. ह्या सर्वांचे जिवंत किंवा मृत अवशेष त्याला काय म्हणतात? सेंद्रिय पदार्थ. हे झालं दूध. आणि हे तापून, उकळून, त्याच्यानंतर दही करून, त्याचं घुसळून, लोणी काढून, परत त्याला उकळून ते तयार होतं तूप, त्याला म्हणायचं सेंद्रिय कर्ब. म्हणजे सेंद्रिय कर्ब काय आहे? सेंद्रिय पदार्थाचा सारांश, सगळ्यात शेवटचा अंश, शुद्ध अंश. मग तो त्याच्यामध्ये त्याला सेंद्रिय कर्ब नाव पण दिलं जातं. त्यालाच जमिनीचा कस पण म्हणतात, त्यालाच ऑर्गॅनिक कार्बन पण म्हणतात. म्हणजे असा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नावांनी त्याला ओळखलं जातं. मग आता हा जो सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय पदार्थांचा सारांश आहे. आता याचा अर्थ असा आहे का जर दूध आहे तर त्याच्यामध्ये तूप आहेच, पण ते किती आहे हे तपासल्यावर कळेल. म्हणजे सेंद्रिय पदार्थ टाकला, तुम्ही दूध आणलं म्हणजे त्यातून तूप निघेलच याची काही गॅरंटी नाही. गॅरंटी आहे पण आणि नाही पण. का? कारण जर अजून मलाई काढून घेतलेली असेल, पिशवीच्या दुधामध्ये तूप निघतं का? नाही निघत. सहीच नाही त्याला, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की तुम्ही शेणखत वापरलं किंवा तुम्ही बाकीचे सगळे पदार्थ वापरले तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे तो, पण ऑर्गॅनिक कार्बन किती असेल किंवा असेलच याची खात्री नाही. त्याच्यामध्ये टॉक्सिसिटी पण असू शकते, रासायनिक पदार्थांचे रेसिड्यू पण असू शकतात. मग इथंच सर्व शेतकरी फसले गेले. गांडूळ खत आहे पण त्या गांडूळ खतात सेंद्रिय कर्ब किती आहे? किंमत सेंद्रिय कर्बाला आहे हे शेतकऱ्यांना कधी कोणी समजून सांगितलं नाही. आता मला सांगा, आपण सोनाराचं दुकान जातो, सोनाराच्या दुकानात गेल्यावर कुठलाही दागिना उचलल्यावर आपण पहिलं विचारतो याच्यामध्ये पर्सेंटेज किती आहे? सेंद्रिय पदार्थ आहे पण त्याच्यामध्ये पर्सेंटेज किती आहे हे कोणी विचारत नाही. ज्याला जाणकारी तोच विचारतो. म्हणजे आपल्याला हे शेतकऱ्यांना कळत नाही, मग त्यांना तिथं फसले जातात. मग मी भरपूर शेणखत टाकलं बुवा, मग मी तर ऑर्गॅनिक शेती करतो. अरे पण जे शेणखत तू टाकलं, ज्याच्याकडून तू शेणखत आणलं, तो शेतकरी सगळं DAP युरियाचा चारा घालतो त्या गायांना. तुमची समस्या जी आहे की काय पिकेल, तर ही समस्या सुटून जाते. कारण एसिड वैदिकमध्ये आपण काय करतो, 100% ऑर्गॅनिक कार्बनवरच काम करतो. बरोबर. आणि जर ऑर्गॅनिक कार्बनवरती जर काम झालं तर आत्ताच्या काळच्या हायब्रिड व्हरायट्या ज्या आहेत एक्झॉटिक, मी तुम्ही जसं म्हटले, त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे अनुकूलन करण्याची. कशामध्ये? हायब्रिडायझेशन केलेल्या व्हरायट्यांमध्ये. त्यांच्या स्वतःमध्ये एक गुण आहे की सर्व प्रकारच्या मातीमध्ये जुळून घेण्याची. कारण त्यांना निकस मातीमध्ये पिकण्याची त्यांची काय आहे? क्षमता आहे. आजच्या काळामध्ये प्रत्येक जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा तुम्ही जर पाहिला, सेंद्रिय कर्ब जर 0.1 ते 0.5 असेल तर त्याला वाळवंट म्हणतात. म्हणजे काही कर्ब त्याच्यामध्ये नाहीच आहे ना. म्हणजे वाळवंटाचा 0.5 असतो. म्हणजे वाळवंटापेक्षा गई गुजरी आहे. महाराष्ट्रातली 60% जमीन ह्या रेंजमध्ये आलेली आहे. 60%. आणि हेच शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे हा वाळवंटाचा सेंद्रिय कर्ब 0.5 असतो. बरोबर आहे. म्हणजे मिनिमम सेंद्रिय कर्ब 0.5 असायला हवा, पण दुर्दैवाने तो त्याच्या खाली पण गेलेला आहे. दुर्दैवाने वाळवंटाच्या पलीकडे काहीच नसतं. वाळवंटात सुद्धा 0.5 सेंद्रिय कर्ब असतो, जो आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही, बऱ्याच ठिकाणी नाही, त्याचे खाली आलाय. आणि त्याचंच कारण आहे आता येणारी रोगराई. अशा शेतीमध्ये तुम्ही जर पैसे खर्च केले
तुमचं फक्त भांडवल निघतं, बाकी काहीच निघत नाही. 0.6 ते 0.8 जर सेंद्रिय कर्ब असेल तर अशा जमिनीला कोरडवाहू जमीन म्हणतात, जी आज महाराष्ट्रामध्ये बागायती जमीन आहे. मला सांगा, तुम्ही ह्या रस्त्याने जर स्केटिंग करायला लागले तर काय होईल? तोंडा आपटा ना जोरात. कारण स्केटिंगचा रोड नाहीये. हा, बरोबर आहे की नाही? परंतु हेच तुम्ही जर बघितलं, परदेशामध्ये रोड तसे आहे. तर याचं कारण आहे, 1 रुपयाला 1 रुपये तिथे मिळतं. आणि इथं जे आहे कोरडवाहू जागेने आपली शेतकरी बागायती शेती करता, त्याला 1 रुपयाला 2 रुपये मिळतात, 2 रुपये 3 रुपये मिळतात. मग SCT वैदिकमध्ये ही क्षमता आहे की तुम्ही पार अगदी वाळवंटात जरी शेती केली तरी तुम्हाला 1 रुपयाला 1 रुपये मिळून देणार. तुम्ही सेंद्रिय कर्ब पुढच्या वर्षी तुमचा काय होणार? वाढणार. त्यावेळेस तुमच्या 1 रुपयाला किती मिळणार? 2 ते 3 रुपये. त्याच्या पुढच्या वर्षी तुमची जमिनीची पात्रता भाजीपाल्यासारखी होणार, 1.5 पर्यंत तुमचा सेंद्रिय कर्ब जाणार आणि तुम्ही बागायती शेती करू शकता. म्हणजे तुमच्या जमिनीची क्षमता 3ऱ्या वर्षी अशी होणार की तुम्ही 1 रुपयाला कमीत कमी किती कमवणार? 4 ते 5. म्हणजे ₹1,00,000 खर्च केला की 4 लाख रुपये गॅरंटेड होणार. मग अशा प्रकारे तुम्ही जर सेंद्रिय कर्ब असा 1.5 ते 3 पर्यंत नेला तर खऱ्या अर्थाने तुमची जमीन सुपीक झाली. कितव्या वर्षी? 1, 2, 3, 4थ्या वर्षी. 4थ्या वर्षी तुम्ही गुंतवलेल्या 1 लाख रुपयाला तुम्हाला कमीत कमी 6 ते 10 लाख रुपये होणार. आणि 5व्या वर्षी तुमची जमीन नॅचरल होणार, जशी ती 30 वर्षापूर्वी होती. आणि त्या वर्षी तुम्हाला 1 रुपयाला 15 ते 20 रुपये होणार. असं SCT वैदिकचं स्कोअर कार्ड आहे. आणि आज तुम्ही जर शेतकऱ्याची परिस्थिती पाहिली, शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे, तुम्हाला इथे जवळजवळ 70%, 60 ते 70% शेतकरी इथे सापडतील, तुम्हाला 20% शेतकरी इथे सापडतील आणि मोजके 4-5% शेतकरी ते इथे 4-5% म्हणजे डेअरिंग करून बोलतोय मी, 2 ते 3% शेतकरी सापडतील. इथे तुम्हाला पॉईंटमध्ये शेतकरी सापडतील, म्हणजे 0.1, 2, 3 असे वगैरे. इथं कोणीच नाही आहे, इथे कोणीच नाही आहे. मला सांगायचं काय आहे की इथे ही जे चार्ट आहे, ह्या चार्टप्रमाणे सेंद्रिय कर्ब जसं वाढत जाईल तसं आमची शेतीची पीक पिकवणी क्षमता वाढत जाईल. मग तुम्ही जे प्रश्न विचारला की एक्झॉटिक येईल का, तर एक्झॉटिकला काय आहे, वातावरण प्रतिकूल आहे आपल्याकडे. त्याला कोणाशी जोडून घ्यायचं आहे? वातावरणाशी. म्हणजे तिला आपल्या वातावरणाशी तिच्या DNA अनुकूलन करून घ्यायचं आहे. पण आपल्या SCT वैदिकच्या सर्व उत्पादनांमध्ये त्या सेंद्रिय कर्बामध्ये ही ताकद आहे. आता सेंद्रिय कर्ब असं नसतं ते, जसं आपण म्हणतो तांदूळ असं नाही आहे. तांदळामध्ये पण व्हरायटी आहे ना. तसं सेंद्रिय कर्ब हा ज्यावेळेस तुम्ही जंगली वनस्पती वापरता त्यांचा सेंद्रिय कर्ब वेगळा आहे. उदाहरण सांगायचं ठरलं तर समजा तुम्ही एक जंगलातला गांडूळ घेतला, तुम्ही एक शेतामधला गांडूळ घेतला, एक तुम्ही गावातला गांडूळ घेतला, तर तुम्हाला तिन्ही गांडुळांनी तयार केलेल्या विष्ठेचं जे ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वेगळं सापडेल. कारण त्यांची फूड चेंज आहे, त्याला मिळणारा जो रिसोर्सेस आहे ते कंटॅमिनेटेड किती आहे, ते न्यूट्रिशियस किती आहे. जंगलामधल्या जो आहे त्याच्या विष्ठेमध्ये साधारणतः तुम्हाला आश्चर्य वाटेल 15 ते 16% ऑर्गॅनिक कार्बन असतं. आणि तेवढा कार्बन असल्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल तिथे पाणी भरायची गरज नाही. म्हणजे जे वर आपण पाहिलं होतं, पाणी आणि हवा याचं संतुलन करण्याचं काम खनिजामध्ये कोण करतं? सेंद्रिय कर्ब. म्हणजे तुम्ही जर SCT वैदिक बरोबर जर शेती केली, तुम्हाला काही दिवसांनी असं पण येणार आहे तुम्हाला पाणी पण द्यायची गरज नाही. आणि शेतकरी म्हणतो पाणी पहिलं द्या. मग ते केमिकलचं तेच कारण आहे ना. सेंद्रिय कर्ब नसेल तर पाणी पहिलं द्यावं लागतं, कारण पाणी होल्ड नाही होत. गेली ना आमची शेती घालवली त्यांनी पाणी देऊन. SCT वैदिकचं तिथं मी ट्रायल प्लॉट घेतला होता. साधी सिंपल गोष्ट आहे, आपण वरण केलं त्यात पाणी घातलं तर काय होतं? वाढतं वरण, ते जास्त पाहुण्यांना पुरतं. चव नाही राहत. मग तो तुमचा भाग आहे चव ठेवायची. मग आता शेती आहे पण बेचव आहे ना. बेचव. सगळे शेती करतात, त्याला चव कुठे आहे? नाही. चव नसल्यामुळे तुम्हाला पण इज्जत नाही ना, कोणालाच इज्जत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की सेंद्रिय कर्ब वाढवणे हाच एकमेव पर्याय आज आपल्याकडे आहे. आणि तो जर पर्याय जर आपण केला तर शेतीला आपल्या शाश्वत चांगले दिवस आल्याशिवाय. ज्या ज्या लोकांना एक्झॉटिक करायचं आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, इकोसिस्टीम म्हणजे काय हो. तुम्हाला गुजराती लोकांबद्दल एक उदाहरण सांगतो. जेव्हा मी एकदा सुरतला गेलो, तर सुरतला गेल्यानंतर सुरतमध्ये तर पूर्ण देशभरातून लोक तिथं आलेली आहेत, बरोबर आहे ना. आणि तिथे स्थलांतरित होऊन सगळ्यांनी व्यवसाय स्थापन केले भरपूर लोकांनी. परंतु तिथे अशी सिस्टीम आहे गुजराती लोकांची पहिल्यापासून आहे का, की इथे सगळे पटेल लोकांचीच काय आहे सोसायटी. म्हणजे कमीत कमी 250 फॅमिली, 3 बिल्डिंग, तिन्ही बिल्डिंगमध्ये 250 फॅमिली. त्या 250 फॅमिली ते रिकामा ठेवतील फ्लॅट पण देणार नाही दुसऱ्याला.
परंतु ते पटेलला देतील. बरोबर. तो त्यांचा अधिकार पण आहे, त्यांनीच मागला ते. त्यांना विकायची की नाही, भाड्याने द्यायची की नाही, हा त्यांचा अधिकार आहे. एखादी कम्युनिटी स्वतःची प्युरिटी जर शुद्ध ठेवत असेल, अगदी तुम्ही एखादा कांदा बटाटा त्याचं ब्रीड तुम्ही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करता, माणूस हा त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा आहे का? म्हणजे त्यांनी त्यांची संस्कृती टिकून ठेवण्यासाठी त्या पद्धतीचं काय केलं, एक इकोसिस्टीम तयार केली. कळलं का तुम्हाला, की आमच्या मुलांवर बाहेरच्या लोकांचे संस्कार व्हायला नको. आपले संस्कार शुद्ध राहिले पाहिजे, या दृष्टीने आपल्या मुलांना आपल्यासारखंच वळण लागलं पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे. आम्ही जसं इंग्रजांना येऊन नाही दिलं किंवा मुघलांबरोबर लढलो, त्याचं कारण हेच होतं ना, आम्हाला आमची संस्कृती टिकवायची होती. मग तुम्ही जे इकोसिस्टीम जर तयार केली तुमच्या शेतामध्ये, तर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जसं म्हटलं की नांगराला गेल्यावर एकदम वेगळं वाटतं, आता एकदम शेती चांगली वाटते, हिरवीगार वाटते, लोक नावं ठेवता लोक बोट करता, याचा अर्थ काहीतरी वेगळं घडू राहिले. ती योग्य की अयोग्य येणारा काळ सांगेल, काहीतरी वेगळं घडतंय. बरोबर आहे की नाही? मग आता काय करा, तुम्ही त्या भागामध्ये जे तुम्हाला पिकं लावायची त्याची डिटेलमध्ये माहिती घ्या, त्या संस्थेकडून, त्या रोपवाटिका किंवा त्याचं जे काही पर्चेसिंग करणारी म्हणजे यंत्रणा आहे त्यांच्याकडून तुम्हाला कशी क्वालिटी पाहिजे, काय पाहिजे, आणि त्याप्रमाणे तुम्ही लागवडीचं नियोजन करा आणि सुरुवात करून द्या. तुम्हाला कुठलीही समस्या नाही येणार. तुम्हाला 2 टार्गेट पूर्ण करायचे. एक म्हणजे जमिनीचा कर्ब, सेंद्रिय कर्ब 2% आणि जमिनीला पूर्णपणे झाडांचं आच्छादन झालं पाहिजे, म्हणजे जमिनीवर सूर्यप्रकाश पडता कामा नये.